मित्रांनो, आपल्यामध्ये असे बरेच लोक आहेत जे आपल्यावर आलेले संकट किंवा दुःख याकरिता नशिबाला किंवा ईश्वराला दोष देतात, परंतु त्या संकटांना दुःखांना हिमतीने समोर जात नाहीत। अशा परिस्थितीत काही लोक स्वतःचे जीवनही संपवून टाकतात। अशाच लोकांकरिता एक काल्पनिक कथा सांगणार आहे। तर चला कथा सुरू करूया। एक वेळेस एक माणूस आपल्या स्वतःच्या नशिबाला फार दोष देत होता। तो म्हणत होता, काय जीवन मिळाले मला, सर्व दुःख मलाच भेटतात, सगळे संकटे माझ्यावरच का येतात, सर्व वाईट गोष्टी माझ्यासोबतच का घडतात। असाच आपल्या नशिबाला दोष देत तो एका ठिकाणी बसलेला असतो। त्यावेळेस त्या ठिकाणी एक गरुड येते। त्या गरुडाने त्याच्या पंजामध्ये आपल्या शिकारीला पकडलेले असते। त्यावेळेस तो माणूस त्या गरुडाकडे बघतो आणि म्हणतो, किती छान जीवन या गरुडाचे, ना कुठले टेन्शन, ना कुठला ताणतणाव, ना कमवण्याचे टेन्शन, ना परिवाराचा ताण, मस्त आकाशामध्ये स्वच्छंद विहार करायचे आणि शिकार करून मजेत राहायचे। त्यावेळेस तो माणूस उभा राहतो आणि आकाशाकडे बघून म्हणतो, हे देवा, मला तू गरुड का केले नाहीस, मला या माणसाच्या जन्माला का घातलेस, या माणसाच्या जन्मापेक्षा मला तू गरुडाचा जन्म दे, मी छान जीवन जगेल, असे तो 3-4 वेळेस उच्चारतो। त्यावेळेस आकाशातून आकाशवाणी होते आणि ती म्हणते, हे मानवा, आम्ही तुला माणसाचा जन्म दिला, तू या जन्मात परेशान आहेस का, तुला दिलेल्या जन्मावर तू खुश नाहीस का, आणि तू गरुड बनण्याची इच्छा प्रगट केली आहेस। अशी आकाशवाणी ऐकल्यानंतर तो माणूस थोडासा आश्चर्यचकित होतो आणि परत आकाशाकडे बघून म्हणतो, हो, मी या मानव जन्मामध्ये खूप परेशान आहे, सर्व दुःख सर्व संकटे माझ्यावरच येत आहेत, त्यामुळे मी खूप परेशान झालो आहे। त्यावेळेस ती आकाशवाणी म्हणते, हे मानवा, तुला गरुड बनायचे आहे का। तो माणूस म्हणतो, हो, मला गरुड बनायचे आहे। परंतु ती आकाशवाणी म्हणते, आणखी एकदा विचार कर, आम्ही तुला सर्वात श्रेष्ठ आणि चांगला जन्म मानव जन्म दिला आहे आणि तुला तो सोडून गरुड बनायचे आहे। तू जर एकदा गरुड झाला तर परत मानव होऊ शकणार नाही, हे मात्र लक्षात ठेव। त्यावेळेस तो माणूस म्हणतो, हो, मी पूर्णपणे विचार केला आहे, मला गरुड बनायचेच आहे। एकदा का गरुड झालो की मी परत माणूस बनणार नाही। मला यासोबत फक्त एवढेच वरदान द्या, मानव जन्मात माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या माझ्या लक्षात राहाव्या। त्यावेळेस आकाशवाणी करणारे ईश्वर म्हणतात, ठीक आहे, तुला गरुड करून टाकतो। आणि ताबडतोब तो माणूस गरुडाचे रूप धारण करतो आणि स्वच्छंद मनाने इकडे तिकडे उडायला सुरुवात करतो। विचार करतो, वा, काय छान जीवन आहे, कुठली चिंता नाही, कुठला ताण नाही, स्वच्छंद मनाने आकाशात उडायचे। दिवसभर तो आकाशात उडत राहतो। जशीच सायंकाळ होण्यास येते त्यावेळेस तो विचार करतो, आता मला एखादे घर तयार करावे लागेल, राहण्याचे ठिकाण बघावे लागेल। असा विचार करून तो लहान लहान काड्या जमा करून एका झाडावर आपले घरटे तयार करतो। त्या घरट्यामध्ये रात्री आराम करतो आणि विचार करतो, वाह, काय छान जीवन आहे, सकाळी उठून आपल्याला परत आकाशामध्ये उडायचे आणि आपली शिकार बघायची। गरुड सकाळी उठतो आणि आकाशात उंच उडत जातो आणि उडता उडता असा विचार करतो, काय छान जीवन आहे, नाहीतर ते माणसाचे जीवन सगळा त्रासच त्रास होता। सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत नुसता ताण तणाव, आणि या ठिकाणी बघा, कुठलेच टेन्शन नाही, ना काही आणण्याचे ना काही करण्याचे, वा, काय छान जीवन आहे। हे असे विचार करून तो जमिनीकडे बघतो, काही शिकार दिसते का, परंतु त्याला शिकार काही दिसत नाही। खूप वेळ उडत राहतो परंतु एकही शिकार त्याला मिळत नाही। शेवटी तो बाजूच्या जंगलामध्ये जातो, असा विचार करून की आपल्याला त्या ठिकाणी काही
शिकार मिळेल म्हणून तो जंगलाच्या वरून फिरतो, जंगलामध्ये जातो, परंतु त्याला एकही शिकार मिळत नाही. शेवटी सायंकाळी तो खाली हाताने आपल्या घरट्याकडे परत निघतो. तो कंटाळून एका झाडाच्या फांदीवर बसतो. तेव्हा त्याची नजर एका घायाळ पक्ष्यावर पडते. तेव्हा तो ताबडतोब त्या पक्ष्याला पकडतो आणि खाऊन टाकतो व परत आपल्या घरट्याकडे फिरतो. रस्त्यात तो असा विचार करतो, चला घायाळ पक्षी का असेना, आपल्याला खायला तर मिळाले. आपल्या घरट्यात जाऊन आराम करतो. सकाळी परत विचार करतो, आज कुठल्याही हालतीत आपल्याला शिकार पकडायची आहे, असे म्हणून तो आकाशात उंच उड्डाण घेतो आणि आकाशात उडत राहतो. परंतु आजही त्याला कुठलीही शिकार मिळत नाही. शेवटी तो परत त्या जंगलाकडे जातो, परंतु त्या ठिकाणी त्याला निराशाच हाती येते. शेवटी सायंकाळ होते म्हणून तो आपल्या घरट्याकडे परत फिरतो आणि रस्त्यामध्ये एका झाडीवर बसून विचार करतो, ठीक आहे, बघूत परत एखादा घायाळ पक्षी आपल्याला भेटतो का. परंतु प्रत्येक वेळी नसीब साथ देत नाही. आज त्याला काहीही खायला मिळत नाही. तो कंटाळून आपल्या घरट्यामध्ये उपाशी पोटी झोपतो आणि विचार करतो, ठीक आहे, उद्या एखादी मोठी शिकार पकडून, असे म्हणून तो आपल्या घरट्यात झोपी जातो. तो गाढ झोपेत असताना रात्री जोराची हवा सुटते. हवा एवढी जोरात असते की त्याचे घरटे उडून दुसरीकडे पडते आणि हा बाजूला पडतो. हा गरुड ज्या ठिकाणी पडतो त्या ठिकाणी एक मोठा टोकदार काटा असतो. तो काटा त्याच्या पंजामध्ये घुसतो आणि त्याला घायाळ करून टाकतो. तेवढ्यात खूप जोराचा पाऊस सुरू होतो आणि हा गरुड स्वतःला पावसापासून वाचवण्याकरिता एका झाडाच्या फांदीवर बसून कशीबशी रात्र काढतो. जेव्हा सकाळ होते त्यावेळेस पाऊस थांबतो आणि सगळीकडे उन्हाचा प्रकाश पडतो. सगळीकडे वातावरण हिरवे दिसते. सगळं काही पहिल्यासारखेच होऊन जाते. परंतु हा गरुड पहिल्यासारखा राहिलेला नसतो. हा घायाळ झालेला असतो. त्याचा पंजा त्या काट्याने पूर्णपणे फाटलेला असतो. त्यामुळे त्याला खूप त्रास होतो. गरुडाचा पंजा फार महत्त्वाचा असतो. तोच त्याला शिकार करण्याकरिता महत्त्वाचा असतो. कारण गरुड आपल्या पंजाने शिकार पकडून आपल्या चोचीने तोडून तोडून खात असतो. परंतु या गरुडाचा पंजा खूप घायाळ झालेला असतो. त्यामुळे तो शिकार करू शकत नाही आणि मागील 2 दिवसापासून तो उपाशी असल्यामुळे तो कमजोर बनत जातो. चला एखादा घायाळ प्राणी भेटला तरी चालेल असा विचार करून तो आकाशात उडतो. तो घायाळ व उपाशी असल्यामुळे त्याला उंच उडता येत नाही, म्हणून त्याला काहीच शिकार भेटत नाही. शेवटी कंटाळून एका झाडाच्या फांदीवर येऊन बसतो. परंतु त्याला हे माहीत नसते, या ठिकाणी आपल्याला आणखी एका संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्या ठिकाणी 10-12 कावळे येऊन त्याला चोच मारतात. ते ओळखतात हा गरुड घायाळ आहे आणि तसेच उपाशी आहे, त्यामुळे हा कमजोर झाला आहे. हा गरुड थोडासा उडतो आणि बाजूला जाऊन बसतो. परंतु हे कावळे त्याचा पिच्छा सोडत नाहीत. हा जेवढे दूर जाईल तेवढ्या दूर ते कावळे येऊन त्याला परेशान करतात. कावळे नेहमी गरुडाला परेशान करत असतात. याकरिता गरुड उंच उड्डाण घेऊन अशा ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी ऑक्सिजनची मात्रा कमी असते. तेव्हा कावळे त्या ठिकाणापर्यंत पोहोचल्यावर त्यांना श्वास घेता येत नाही, म्हणून परत येतात. गरुड हा आकाशाचा राजा असतो, त्यामुळे तो उंचच उडत जातो. अशा प्रकारे गरुड कावळ्यापासून दूर जातो. परंतु असे करण्याकरिता या गरुडापाशी ताकद नसते. तो गेल्या 2 दिवसापासून उपाशी आहे आणि घायाळ परिस्थितीत आहे. त्यामुळे हा गरुड थोडासा उडतो आणि दूर जाऊन बसतो. तरीही कावळे त्याचा पिच्छा सोडत नाहीत. याच परिस्थितीत उपाशी पोटी आणि घायाळ अवस्थेत त्याचे 3 दिवस निघून जातात. परंतु या गरुडाच्या परिस्थितीत काहीही बदल होत नाही. 4थ्या दिवशी हा जेव्हा मरायला टेकतो त्यावेळेस तो कसाबसा उडून जवळ असलेल्या माणसांच्या दवाखान्याच्या भिंतीवर बसतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या पेशंटला बघतो. त्यावेळेस त्याला आठवते, मानव जीवनात
आपण छोटे मोठे संकटे आल्यावर आपल्या नशिबाला आणि ईश्वराला दोष देत होतो, परंतु मानव जन्मात आपण दुःखांना आणि संकटांना इतरांना सांगून त्यावर काही ना काही पर्याय काढू शकत होतो. आणि तो विचार करतो, मी जर आज मानव असतो तर या जखमेवर दवाखान्यात जाऊन ताबडतोब विलाज केला असता आणि सांगू शकलो असतो, बाबा मी मागच्या 4 दिवसापासून उपाशी आहे, आज मी मरायला टेकलो आहे, मला काहीतरी खायला द्या. परंतु ह्या मुक्या प्राण्याच्या जन्मात हे दुःख मी कोणालाही सांगू शकत नाही. खरंच तो नवजन्म सर्वात सुंदर जन्म होता, ज्यामध्ये मी येणाऱ्या दुःखांना आणि संकटांना धैर्याने समोर गेलो असतो किंवा कुणाला सांगून त्यावर पर्याय काढू शकलो असतो. मी फार मोठी चूक केली. ईश्वराला आणि नशिबाला दोष देऊन ईश्वराकडून हा जन्म मागून घेतला. आता मी परत मानव जन्मात जाऊही शकत नाही असा विचार करून तो त्या भिंतीवरून खाली पडून आपला जीव सोडून देतो. अशा प्रकारे आपले जीवन संपवून टाकतो. मित्रांनो, या काल्पनिक कथेपासून आपल्याला हेच शिकायला मिळते. आपल्याला ईश्वराने दिलेले मानव जीवन फार सुंदर आहे. या जीवनात येणाऱ्या दुःखाकरिता, संकटाकरिता तुम्ही नशिबाला, ईश्वराला दोष कधीच देऊ नका आणि आपले जीवन संपवू नका. उलट ईश्वरापाशी अशी मागणी करा, माझ्यावर येणारी दुःखे आणि संकटे यांच्यासोबत लढण्याची शक्ती प्रदान करा. मित्रांनो, माझी ही कथा तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब